बघूक मिळाली. 2 सांघिक शतका होती आणि एक वैयक्तिक शतकी कामगिरी होती. 2 सामन्यात मिळून 134 धावा आणि 2 इनिंग नाबाद होते. पहिल्या इनिंग मध्ये नाबाद 54, दुसऱ्या इनिंग मध्ये नाबाद 80. बबल नाईक, मॅन फ्रॉम खोडावडे. आजच्या दिवसातल्या शेवटच्या सामन्याची सुरुवात. निखिल परकर पहिलो चेंडू खोलवर टप्प्याचो ड्राईव्ह करण्याचो इरादो. बॅटची कड घेता न घेता चेंडू विकेट किपरच्या दिशेन. नंबर 45 ची जर्सी घालणारो विकेट किपर. खूप सुंदर विकेट किपिंग. पहिल्याच बॉलवर बॉलिंग मार्कवर निखिल परकर, मॅन फ्रॉम देवगड. एक मनगटी फटको. मिनी हेलिकॉप्टर मिडाऊनच्या दिशेन. क्षेत्ररक्षण खूपच सुंदर. अवि देवगडकर स्क्रीनवर. चेंडू रवलो मेडन. धावसंख्येची सुरुवात होणं अजून बाकी. पहिला षटक जय हनुमान मॅजिकल पॉवर प्ले. 11च्या 11 खेळाडू 30 यार्ड सर्कल मध्ये. आणि अशा षटकात कस लागता तो बॉलरचो. आणि बॉलर सुद्धा खरोखरच चाणाक्ष गोलंदाजी. सलग 2 बॉल मेडन टाकल्यानंतर थोडीशी नजर लागली की काय, दृष्ट लागली की काय. धावसंख्या 2 बॉलची समाप्ती. 1 रनवर अवांतरच्या स्वरूपात 1 रन. आणि फुलटॉस चेंडू शफल होऊन फ्लिक करण्याच्या नादात प्रजेश रावले खटक्यार बॉट आणि जाग्यार पलटी. पहिलो विकेट. वैयक्तिक 0, सांघिक 1 रनवर. निखिल परकर मैदानावर. अमोल जमदाडे सरांची सुकन्या ग्रीष्मा. ग्रीष्मा खरोखरच बाबा जेव्हा सांगताना मी क्रिकेटला जाते तेव्हा असाच रोज तू ये आमच्या बरोबर, अशीच रोज तुका मजा करू गावतली. काशीत तितक्या आईस्क्रीम आणि पिशीत तितक्या सरबत. जेव्हा जेव्हा बाबा सांगतलो ना मी क्रिकेटला जाते कॉमेंट्री, तेव्हा नक्की तू ये आमच्या बरोबर, आम्ही असतलो सगळे, काय काळजी करू नको. मैदानावर पहिल्या 3 चेंडूची सांगता. निखिल परकर. पहिले 2 चेंडू मेडन आणि तिसरा बॉल वाईट टाकल्यानंतर क्लीन बोल्ड प्रजेश रावले. कोकण 9 प्रीमियर लीग 2.5 लाख रुपयांच्या स्पर्धेचो बेस्ट बॅटर 0 रनवर तंबूत. डावखुऱ्याचा जो फलंदाज निखिल पराडकर. इल्याचा एक मोठो फटको. शॉर्ट आर्म पूल डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या दिशेने. जय हनुमान चौकार. आणि पंकज धुरी एका विशेष टोपण नावान प्रसिद्ध असत आणि हा टोपण नाव पंकजला कबड्डीच्या मैदानावर मिळाला. हा एक आणखी विशेष होता. डॉल्फिन ह्या नावाने प्रसिद्ध असणारे पंकज धुरी आणि त्यांच्या मालकीचा संघ दानिश इलेव्हन देवबाग. या स्पर्धेत एक मजबूत कामगिरी. पहिल्या ओव्हरीचा खेळ समाप्त. टॉस जिंकून घेतलेली बॅटिंग आणि पहिल्या ओव्हरीत धावसंख्या फक्त 9 रनवर. बॅटर चॉईस पॉवर प्ले पंचांचा निर्णय. आणि उद्याचा दिवस लयच खास असतो. उद्या टेनिस क्रिकेटचे स्टार खेळाडू वेगवेगळ्या 4 संघातून
डिंगडॉंग पुणे संघाचे खेळाडू उद्या आपणाक मैदानावर खेळताना बघूक मिळतले. त्याचबरोबर गोवा राज्याचो एक मजबूत संघ उद्या तुमका या मैदानावर सकाळच्या सत्रात दिसतलो. त्याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्याचो अजून एक मातब्बर संघ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातलो अजून एक प्रबळ दावेदार उमेश 11 हुमरट सकाळच्या सत्राचं वैशिष्ट्य. आणि दुपारी 3 वाजता सुप्रसिद्ध अभिनेत्री पूजा जयस्वाल आपल्या कासारड्याच्या मोदी मैदानावर. जय हनुमान क्रीडा मंडळ कासारडे उत्तर गावठण आयोजित ही देखणी सुंदर स्पर्धा आणि या स्पर्धेत उद्या अभिनेत्री पूजा जयस्वाल यांचं आगमन. दुसऱ्या ओव्हरीची सुरुवात अविनाश देवगडकर बॉलिंग मार्कवर. ज्या देवगडच्या खेळाडूंनी यावर्षी छत्रपती चषक गाजवलो. दरवर्षी छत्रपती चषक म्हटलो की कुडाळ तालुको, सावंतवाडी तालुको, मालवण तालुको, वेंगुर्लो तालुको या तालुक्यातले खेळाडू छत्रपती चषक गाजवायचे, देवबाग चषक गाजवायचे, कोकण नऊ स्पर्धा गाजवायचे. पण या वर्षाचा वैशिष्ट्य होता छत्रपती चषकातून सुरुवात झालेली या वर्षी देवगडच्या खेळाडूंनी, फोंड्याच्या खेळाडूंनी सुद्धा हे स्पर्धा गाजवूक सुरुवात केले. त्याच देवगडच्या खेळाडू मैदानावर उद्याचा दिवस तुमका आयुष्यातलो एक खूप खास दिवस असतलो. सकाळच्या सत्रात क्रिकेट रसिकांच्या डोळ्यांचा पारणा फेडला जातला आणि संध्याकाळच्या सत्रात उरलेल्या सगळ्यांच्या डोळ्यांचा पारणा फेडला जातला. हौशे, नवशे आणि गौशे अशा सगळ्या प्रकारच्या लोकांसाठी उद्याचा दिवस खूप खास असा. ह्याच्यासाठी सगळ्यांका आग्रहाचा सांगणं असा, आजचा जा काय काम असा तर परवा करा किंवा आजचा काम असा तर आज करा, पण उद्याचा दिवस मात्र रिकामी ठेवा. उद्या क्रिकेटच्या मैदानावर सकाळच्या सत्रात रत्नागिरी, पुणे, ठाणे, मुंबई, गोवा सारखे मातब्बर संघातले खेळाडू आणि संध्याकाळच्या सत्रात 3 वाजता अभिनेत्री पूजा जयस्वाल मॅडम. त्याचबरोबर उद्याच्या दिवसात सेमीफायनलचा सामना सुद्धा गोपाळ भटाच्या गटातलो विजेतो संघ असतलो आणि त्याबरोबर राजापूर ग्रामीणचा संघ सुद्धा. उद्याची सेमीफायनल सुद्धा देखणी होतली. सिंधुदुर्ग वर्सेस रत्नागिरी अशी सेमीफायनल होण्याची शक्यता. आणि इतक्या सुंदर मैदान असा अमोल सर, इतकी सुंदर खेळपट्टी असा उद्याच्या दिवसासाठी बोथ एंड खेळवण्याचा विचार करू तुमका हरकत नाही. इतक्या सुंदर मैदान आणि या स्पर्धेचा वैशिष्ट्य 5-5 लाख रुपयांच्या स्पर्धेक लाजवेल एवढा सुंदर आयोजन अमोल जमदाडे सर आणि जय हनुमान क्रीडा मंडळ कासारडे उत्तर गावठण. एकदा आयोजनासाठी जोरदार टाळ्यांचा गजर करूया मित्रांनो. इतक्या सुंदर आयोजन, इतक्या सुंदर कॉमेंट्री बॉक्स, मान्यवर कक्ष, समोर ठेवलेली वर्ल्ड कपची प्रतिकृती, अंतिम सामन्यात सामनावीरासाठी एक सुंदर सायकल, दुसरा, तिसरा, चौथा बक्षीस, आकर्षक चषक, वैयक्तिक चषक, रोख रकमेची बक्षिसा, पहिला बक्षीस 6 आकड्यांचा, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, यष्टीरक्षक यांच्यासाठी असणारी बक्षिसा, सगळ्यांसाठी अतिशय सुंदर अशी थंडगार पाण्याची व्यवस्था, मैदानाच्या चारही बाजूने असणारे डगआउट, प्रेक्षकांसाठी प्रेक्षागृह, अतिशय सुंदर सजवलेली उत्तर गावठण कासारडे नावाची ही सीमारेषा, अतिशय सुंदर अशी ध्वनिक्षेपक यंत्रणा, अतिशय सुमधुर असे डीजे, सिंधुदुर्ग जिल्ह्यात, रत्नागिरी जिल्ह्यात नावाजलेले पंच आणि त्यांच्या साथीन, सिंधुदुर्ग जिल्ह्यात नावाजलेले समालोचक आणि उद्याच्या दिवसाचा आणि एक खास वैशिष्ट्य लकी ड्रॉ कुपन. कुपनची किंमत फक्त 50 रुपये आणि या कुपन मध्ये तुमका मिळतले वस्तू मोबाईल, कपाट, एअर कूलर, इस्त्री आणि ब्लूटूथ हेडफोन सुद्धा. लकी ड्रॉ संध्याकाळी 6 वाजता खोललं जातलो. 50 रुपयाचा तिकीट असा, थोडीच तिकटा रवलेली असत. लवकर या, तुमचा तिकीट नावार करा. रवलेलो माल आणि उरलेला गिरायक. 2 ओव्हरींचा खेळ समाप्त. धावसंख्या 21, 21, 10.5 ची सरासरी. दानिश 11 देवबाग संघ, विशाल लुडबे 1 षटकार आणि निखिल पराडकरचे 3 चौकार. 6 बॉलमध्ये 12 रन्स. निखिलची कामगिरी 3 बॉलमध्ये 7 रन. विशालची कामगिरी धावसंख्या 21 फॉर 1, 21 धावा. एका गाड्याच्या मोबदल्यात 2 ओव्हरींचा खेळ समाप्त आणि बॉलिंग मार्कवर शशांक. शशांक सकपाळ बॉलिंग मार्कवर स्लॉक करण्याचा प्रयत्न होतो. निखिल पराडकरचो बॅटची आतली कड घेऊन चेंडू
चायनामन लेमन कट जाण्याच्या इराद्यात होतो, पण तोपर्यंत अतिशय सुंदर विकेट किपिंग. दुसऱ्या गड्याचा पतन 21 रन्सावर. दुसरा खेळाडू तंबूच्या दिशेने निखिल पराडकर. डीजे ऐकलो मयूर गवळीचो लंगार आणि आमचे विलास सावंत आणि प्रभाकर सरवणकर मैदानावर लंगार तुमका दाखवताना. स्मिता म्हात्रे यांनी लिहिलेला हा गाणं होता. अजित कडकडे यांनी भैरव रागात त्या गाणं गायला. सावंतवाडी तालुक्याच्या कारिवड्याच्या मयूर गवळीन दशावतारात आणलो आणि भैरवी रागातलो त्याचो लंगार तयार केलो. ह्यो लंगार डीजे तुमका ऐकलो AR साऊंड डीजे आदित्यने. सन्माननीय राजू वांगणकर साहेब यांचा मैदानावर आगमन झाला. राजू वांगणकर साहेब तुमका विनंती मान्यवर कक्षात तुम्ही स्थानापन्न होचा. मैदानावर ग्रीष्मा स्ट्रॉबेरी आईस्क्रीम. ग्रीष्मा ता पुरे झाला तर बाजूक ठेवा. आता चॉकलेट आईस्क्रीम घेऊया आपण. हा चॉकलेट आईस्क्रीम खूपच चांगला असता, ह्याच्यापेक्षा चांगला असता. ह्या ठेव तू बाजूक बाबाक दी. आपण दुसरा घेऊया. मैदानावर तिसऱ्या ओव्हरीची सुरुवात. दर्शन बांदेकर मॅन फ्रॉम देवबाग. परमेश्वराक पडलेला सुंदर स्वप्न म्हणजे आमची देवबागची भूमी आणि देवबाग वासियांका पडलेला एक सुंदर स्वप्न म्हणजे आमचं दर्शन बांदेकर. देवबागची शान आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याची जान म्हणजे आमचं दर्शन बांदेकर. गगनचुंबी षटकार म्हणजे आमचं दर्शन बांदेकर. चौकार षटकारांची आतषबाजी म्हणजे आमचं दर्शन बांदेकर. तोच दर्शन बांदेकर तुमका मैदानात दिसतलो थोड्या वेळान स्ट्रायकर एंडवर. पहिल्या इनिंग मध्ये थोडीशी निराशा केल्यान खरी, पण त्याची सगळी भरपाई करण्याचा इरादो असा. संध्याकाळच्या सत्रात मोदी मैदान डावखुऱ्या हाताच्या बॅटरसाठी पोषक समजला जाता, पण आज जर दर्शनची बॅट लागली तर तुम्ही बघू शकतात वाऱ्याच्या विपरीत, वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने सुद्धा किती चांगले फटके बघू मिळतील. अमोल बोथेडने खेळवणं म्हणणं सांगणं ह्याच्यासाठी होता की या मैदानावर संध्याकाळच्या सत्रात जर समोरसून दर्शन बांदेकर खेळताना दिसलो आणि येळ बरो असलो तर दर्शनचे षटकार डायरेक्ट घारीच्या बिळावर सुद्धा तुमका दिसाक शकतात. घारीचा बीळ खय असा कासारड्यावाल्यांका बऱ्यापैकी माहिती असा, तिथपर्यंत दर्शन षटकार मारू शकता. पण संध्याकाळच्या सत्रात त्यासाठी बोथ इनिंग एक तरी सामना होणं गरजेचं असा. मैदानावर धावसंख्या 26 बॅक टू द बॉलर. ड्राईव्हचा फटको सेमी एरियल रूट. एका रनसानीची दर्शन बांदेकर स्ट्रायकर एंडवर. सलग 5 षटकार मारल्यानंतर, सलग 6 षटकार मारल्यानंतर 10,000 रुपयांचा बक्षीस होता दर्शन बांदेकरला. दर्शनने काय केल्यान त्या 10,000 रुपयाक लाथाडल्यान, सिंगल घेऊन स्ट्राईक फक्त चेंज केल्यान आणि शांत चित्तान आपल्या डगआउट मध्ये परतलेलो. सलग 6 षटकार मारल्यानंतर सुद्धा दर्शनचा इतक्या कौतुक झाला नसता. इतक्या कौतुक दर्शनने 6व्या बॉलवर सिंगल घेतल्याबद्दल झालेला. जीवदान मिळाला दर्शनला. विकेट किपर सुद्धा कदाचित दर्शनची खेळी बघण्यासाठी आतुर असा आणि नियती सुद्धा दर्शनची खेळी बघण्यासाठी आतुर. धावसंख्या 27 तिसऱ्या ओव्हरीचो शेवटचो चेंडू. पटको इनसाइड आउट. कव्हर सीमारेषेच्या दिशेन एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षक स्क्रीनवर. एकेरी धावेनिशी 3 ओव्हरींचो खेळ समाप्त. 9.33 ची सरासरी. 28 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात 3 ओव्हरीत. 3 ओव्हरींचो खेळ अजूनही शिल्लक. बांदेकरचे 2 फॅन मैदानावर असत. त्यांनी सुद्धा हैसर मकावटा मारुती रायाक नवस किल्लो असा आज दर्शनची कामगिरी चांगली होण्यासाठी. गौरव सावंत आणि सुशांत पाताडे
आज बघूया गौरव आणि सुशांत दर्शन जर तुझी कामगिरी बहरली तर आज त्या दोघांकडसून आमका पार्टी असतली. धावसंख्या 28 28 3 ओव्हरींचो खेळ शिल्लक. बॉलिंग मार्कवर निखिल परकर मॅन फ्रॉम देवगड. कोलवा टप्प्याचो चेंडू मनगटी फटको शॉर्ट स्क्वेअर लेग पर्यंत. एका रनचा निशी. धावसंख्या 29 29. अमोल सर ग्रीष्माचा स्ट्रॉबेरी आईस्क्रीम संपला. ग्रीष्मा चॉकलेट आईस्क्रीम सांगितलेला त्या दुकानावर. धावा 29. 17 बॉलचो खेळ शिल्लक. बरोच काळ शांत असणारो विशाल बऱ्याच कालावधीनंतर स्ट्रायकर यांच्या दिशेन. एक धाव मिळाली. थोडीशी मिसफिल्डिंग. दुसऱ्या रनचा इरादो ऐन मोक्याच्या क्षणी दर्शनने माघारी पाठवलो. ह्यो एक धोक्याचो इशारा होतो. पण दर्शन बांदेकर आणि विशाल लुडबे ही दोन मोठी नावं असत आणि ही दोन इतकी मोठी नावं असत अशा मोठ्या खेळाडूंका धावा फटकावण्यासाठी पाठवलेला असता. धावा चोरण्यासाठी नाही. ह्या दोघांच्याही वेळीच लक्षात दिला. बॅक टू द बॉलर. कोलवर टप्प्याचो चेंडू. लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक स्क्रीनवर. फक्त एका रनचावर समाधान. नाईलाज ते का काय इलाज ह्या म्हणीनुसार मोठे फटके मारूचे असत खरे पण नाईलाजान एकेका रनचावर समाधान. सलग 3 बॉलवर 3 सिंगल. निखिल परकरची खूपच सुंदर गोलंदाजी. धावसंख्या 31 31. विशाल लुडबे जेव्हा तूप सरळ बोटान येणार नाही तेव्हा बोटी थोडीशी वाकडी करूची लागता. विशाल लुडबे नेमक्या ह्याच केल्यान. सरळ बॅटने जेव्हा रन येत नाही ह्या मैदान डावखुऱ्या बॅटरसाठी पोषक ह्या जेव्हा त्याला कळला. समोरच्या झेंड्याचो फडफडण्याचो वेग जेव्हा त्यांनी बघितलो त्याची दिशा जेव्हा बघितली. रिव्हर स्वीपचो चौकार. जय हनुमान चौकार. धावसंख्या 35 रनचार. दर्शन बांदेकरच्या प्रत्येक षटकारासाठी सोनू सावंत साहेब कणकवली यांच्याकडून 100 रुपयांचं बक्षीस. यावेळी परत एकदा रिव्हर्स करण्याचा प्रयत्न. स्विच जे का म्हटलं जाता. पहिल्या वेळी हो स्विच. पहिल्या वेळी हो रिव्हर्स स्वीप यशस्वी झालो पण या चेंडूवर मात्र निखिल परकरला माहिती होता. निखिल परत रिव्हर्स स्वीप खेळतलो. खोलवर टप्प्याचा चेंडू लेग साइडच्या दिशेन. निर्धाव ठरलो चेंडू. यावेळी शपालोन खेळलेलो फटको मिड ऑफच्या दिशेन. कव्हर क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे. दुसऱ्या रनचा तो इरादो स्ट्रायकर एंडच्या दिशेन. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. या 2 रनचा निशी. धाव संख्या स्थिरावली 37 रनसावर. 4 षटकांचो खेळ झालो समाप्त. 9.25 ची सरासरी. 12 चेंडूंचो खेळ शिल्लक. प्रोजेक्टेड स्कोर असा तो 55 पण सामनो जिंकण्यासाठी किमान 70 धावा तुमच्याकडून अपेक्षित असतले. 4थ्या षटकाचो खेळ समाप्त. 5व्या षटकाची सुरुवात होण्यापूर्वी ऐकूया AR साऊंड. धाव संख्या 37 रनसावर. 12 चेंडूंचो खेळ शिल्लक. दर्शन बांदेकर स्ट्रायकर एंडवर आणि दर्शनच्या प्रत्येक षटकारासाठी सोनू सावंत साहेब कणकवली यांच्याकडून 100 रुपयांचा बक्षीस. 12 चेंडू शिल्लक. शशांक सकपाळ आणि शशांकचा पहिलो चेंडू बॉलरच्या कपडावरसून टांगा पलटी घोडे फरार षटकार. जय धावसंख्या स्थिरावली 43 रनसावर. 43. 11 चेंडूंचो खेळ शिल्लक. पहिलो चेंडू शशांक सकपाळचो षटकार. दुसरो चेंडू कव्हरच्या कपडावरसून परत एकदा डायरेक्ट चंद्रार. सलग दुसरो षटकार.
जमाना दर्शन बांदेकर का दिवाना अक्को सिंधुदुर्ग जिल्हो कोकण किनारपट्टी दर्शनची फॅन असा आणि यासाठी त्याचे गुण जे असत ते खरोखरच किती सुंदर असत. सकाळच्या 17 दैसर वाद झालेलो आधार कार्डावरसून समोर संघ होतो जय हनुमान कासारडे आणि दानिश इलेवन देवबाग दोघांनी आपली प्लेइंग लिस्ट दिली आणि त्यानंतर टॉस झालेलो. क्रिकेटचा नियम असो सांगता की एकदा टॉस झालो की प्लेइंग 11 बदलण्याची संधी नसता. पण समोरच्या संघान सांगली याच्यातली 4 नावं आम्ही चुकान लिहिली ती आमका बदलूची असत. त्या ठिकाणी दर्शन बांदेकर होतो म्हणून त्यांनी ती गोष्ट मान्य केली आणि त्यांनी 3 वेळा त्यांना ती संधी बदलण्याची संधी दिली. कदाचित दर्शनच्या जागेवर जर दुसरो कॅप्टन असलो असतो तर त्यांना त्याच पहिल्या यादीसह तो सामना खेळाक चांगला नसतो आणि त्या यादीनुसार किमान 6 खेळाडू थेट त्या संघातून बाद होणार होते. पण दर्शन बांदेकरची खिलाडूवृत्ती आम्ही सकाळी सुद्धा बघितली, जी खिलाडूवृत्ती आम्ही वेंगुर्ला कॅम्प मैदानावर छत्रपती चषकात सुद्धा बघितली आणि त्यामुळेच संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याची शान म्हणून आम्ही दर्शनचं वर्णन करतो. एकदा टाळ्यांचा गजर करूया दर्शन बांदेकरच्या खिलाडूवृत्तीसाठी. आणि दर्शन तुझ्याकडे बघून सिंधुदुर्गातले बरेच खेळाडू आम्ही दर्शन होऊचा असा स्वप्न बघतात. त्या सगळ्यांका सुद्धा आम्ही मनपूर्वक शुभेच्छा देतो. तुमका दर्शन बनायचा असात तर मैदानावर सुद्धा तुमका दर्शन बांदेकर बनायचा लागतला आणि मैदानाच्या बाहेर सुद्धा तुमका दर्शन बांदेकर बनायचा लागतला. विशाल लुडबेचा टाळ्यांच्या गजरात स्वागत झाला. 19 धावा विशाल लुडबेची कामगिरी, 1 षटकार आणि 2 चौकार. परत एकदा दर्शन बांदेकर ऑन फायर. बॉलरच्या कपडावरसून डायरेक्ट चंद्रार. जय हनुमान षटकार. दर्शन बांदेकरचो ह्यो 30रो षटकार. एक मोठो फटको मिडॉनच्या दिशेन, फिल्डर चेंडूच्या खाली आणि मिडॉनच्या हातात येऊन पडलेलो चेंडू. दर्शन बांदेकरची खेळी समाप्त झाली. 10 चेंडू 23 धावा 4-3 उत्तुंग षटकार दर्शन बांदेकरचे. वाऱ्याच्या विरुद्ध खेळण्याचा प्रयत्न, प्रचंड वेग वाऱ्याचो आणि त्या विरुद्ध ताकद लागली दर्शन बांदेकरची. शेवटच्या क्षणी वाऱ्याच्या वेगापुढे दर्शन थोडंसं कमी पडलो तरी सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र दर्शनची कामगिरी वाऱ्याच्या वेगात स्पर्धा करणारी. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा ज्याच्या पाठीशी, अख्खी सिंधुदुर्ग किनारपट्टी, कोकण किनारपट्टी ज्याच्या पाठीशी, तो दर्शन बांदेकर डगआउट मध्ये परत इलो. टाळ्यांच्या गजरात दर्शनचा स्वागत आणि दर्शनची जागा घेऊ सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेटचो वंडर बॉय सुनील मालवणकर मैदानात पावला टाकताना. धावसंख्या स्थिरावलेली 56 रन्सावर 56. 5व्या षटकाचे 5 बॉल समाप्त. 7 चेंडूंचा खेळ बाकी. सुनील मालवणकर आणि अनिरुद्ध ढोलम. सुनील मालवणकर मॅन फ्रॉम देऊळवाडा मालवण, अनिरुद्ध ढोलम मॅन फ्रॉम कट्टा बाजारपेठ मालवण तालुका. मालवण तालुक्याचे हे 2 खेळाडू. सुनील मालवणकरला वंडर बॉय का म्हटलं जाता? आज सुनीलचा वय 30 पार करून झाल्यानंतर सुद्धा अगदी युवा खेळाडूंका लाजवेत अशी त्याची कामगिरी असा. आणि वयाच्या 2ऱ्या वर्षापासून ज्याचा क्रिकेटवर प्रचंड प्रेम. वयाच्या 2ऱ्या वर्षी जेव्हा अजय शिंदे सरांच्या दुकानात सुनील जायचो, 2 वर्ष जेमतेम त्याचा वय होता आणि तेव्हा शिंदे सर त्याला सांगायचे, सुनील स्ट्रेट ड्राईव्ह कसो खेळतात दाखव. आणि सुनील तो स्ट्रेट ड्राईव्ह दाखवायचो. पूल कसो सुनील तो दाखवायचो. हुक कसो तो दाखवायचो. स्क्वेअर कट, लेट कट, हे सगळे फटके वयाच्या 2ऱ्या वर्षापासून अगदी ज्याचे तोंडपाठ झालेले आणि त्यावेळीच त्याचे पाळण्यातले पाय शिंदे सरांका दिसले आणि त्यानंतर अख्ख्या सिंधुदुर्ग वासियांका दिसले. तो सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेटचो वंडर बॉय स्ट्रायकर एंडवर सुनील मालवणकर. 1 रन्सांची धावसंख्येत बदल. सुनील मालवणकरच्या खात्याची सुरुवात. 5 ओव्हरींचा खेळ समाप्त. धावसंख्या 57. 6 चेंडूंचा खेळ बाकी दानिश इलेवन देवबाग साठी.
सोनू सावंतसाहेब वरवडे कणकवली यांच्याकडून दर्शन बांदेकरच्या 3 षटकारांसाठी 300 रुपयांचं बक्षीस. दर्शन सामना समाप्त झाल्यानंतर किंवा ही इनिंग समाप्त झाल्यानंतर तुम्ही ही रक्कम घेऊन जाऊची. 5 ओव्हरींचा खेळ समाप्त. धावसंख्या 57. शेवटचे 6 चेंडू बाकी असताना बॉलिंग मार्कवर काका नरे, मॅन फ्रॉम मिडबाव. पहिलो चेंडू फुल टॉस चेंडू, कव्हर ड्राईव्हचा फटको, 1 रन्स. एका रन्सावर फक्त समाधान. आणि डावखऱ्या बॅटरसाठी मैदानावर थोडीशी पोषक असा वातावरण आणि त्यामुळे अनिरुद्ध ढोलम जो डावखुऱ्या हाताचा बॅटर स्ट्रायकर एंडवर. या मैदानाचा विचार करता डावखुऱ्या हाताच्या बॅटरनी मैदानावर कमाल केली. आज 2 सामन्यात 134 धावांचं रतीब घातलो बबल नाईकने आणि त्यामुळेच अनिरुद्ध ढोलम डावखुऱ्या हाताचा बॅटर जे का सुनील स्ट्राईक रोटेट करून देताना. 5 चेंडूंचा खेळ बाकी. धावसंख्या 58. अनिरुद्ध ढोलम मॅन फ्रॉम कट्टा स्ट्रायकर एंडवर अजून इनिंगची सुरुवात करणं बाकी. सुनील मालवणकर 2 बॉलात 2 रन नॉन स्ट्रायकर एंडवर आणि काका नरे एक चतुरस्त्र गोलंदाज बॉलिंग मार्कवर. एक मोठा फटको स्क्वेअर लेगच्या दिशेने, फिल्डर चेंडूच्या खाली आणि थेट स्क्वेअर लेगच्या वड्यात येऊन पडलेलो चेंडू. अनिरुद्ध ढोलम गोल्डन डकचो मानकरी आणि काका नरे एका सुंदर विकेटचो मानकरी. अनिरुद्ध ढोलम गोल्डन डकचो मानकरी. शेवटच्या 5 चेंडूंचा खेळ बाकी असताना मालवण संघाचो एक गुणवान खेळाडू, बॉक्स क्रिकेट असो, अंडरआर्म क्रिकेट असो, टेनिस क्रिकेट असो, लेदर क्रिकेट असो, क्रिकेटच्या प्रत्येक फॉर्मॅट मध्ये अगदी चपखल बसणारो एक गुणवान खेळाडू. गेल्या वर्षी वायरीच्या स्पर्धेत सलग 6 बॉलमध्ये 6 षटकारांची आतषबाजी करण्याचा रेकॉर्ड ज्याच्या नावावर असो विठ्ठल कवटकर, मॅन विथ गोल्डन स्माइल स्ट्रायकर एंडवर. स्लोअर 1 चेंडून सुरुवात. उडालेलो कारंजो थर्ड मॅनच्या दिशेने. शॉर्ट थर्ड मॅनचो खेळाडू गली रिजन पर्यंत सराखलो. 1 रन्सावर समाधान. 3रा चेंडू समाप्त. धावसंख्या 59 रन्सावर. जो दानिश 11 देवबाग संघ या स्पर्धेचो मानकरी म्हणून आपण ज्या संघाकडे बघतो, एक मातब्बर संघ थोडंसं अडचणीत. शेवटच्या 3 बॉलचो खेळ शिल्लक. सुनील मालवणकर या 3 बॉलात किमान 2 षटकार मारूचे लागतले. दुसऱ्या बाजून काकाकडून विकेट अपेक्षित. कोलव्या टप्प्याचो चेंडू ज्याच्यावर सुनील मालवणकरचो एक मोठो फटको. मिड विकेटच्या कपडावरसून डायरेक्ट चंद्रार, डायरेक्ट डोंगरार. सुनील मालवणकर ऑन फायर, षटकार. षटकारनिशी धावसंख्या झाली 65. सुनील मालवणकर सुद्धा ज्याच्या खांद्यात प्रचंड ताकद. खोलवर टप्प्याचा चेंडू आणि वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने मारलेलो सुनीलचा ह्यो फटको. लांबलचक षटकार. यावेळी परत एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. प्लेड ऑन जका म्हटला जाता. बॅटची कड लागली आणि तटक्या पेचून गेलेलो चेंडू. खटक्यार बॉट आणि जाग्यार पलटी. सुनील मालवणकर रनसार.
चेंडूचा खेळ बाकी. शेवटच्या चेंडूसाठी स्ट्रायकर एंडवर गणपत कांदळगावकर. धावसंख्या 65, 65 रन्सावर. काका नरेचा कौतुक करू शब्द कमी पडतील, इतकी सुंदर चतुरस्र गोलंदाजी. कदाचित थोडीशी नजर लागली काका वाईटच्या स्वरूपात 1 रन, पण या षटकात काकांजी काय गोलंदाजी केली. खास करून सुनील मालवणकर, विठ्ठल कवटकर, विशाल लुडबे सारखे मातब्बर खेळाडू मैदानात असताना काका नरे कौतुकास्पद गोलंदाजी. जखडून ठेवला शेवटच्या षटकात काकां सगळ्या बॅटरला. एकमेव षटकार खर्च केलो डेप्थ ओव्हर मध्ये, या स्लॉग ओव्हरी मध्ये. एक मोठा फटको मारण्याचा इरादा होतो गणपतचो. मिडांचं क्षेत्ररक्षक स्क्रीनवर येता तोपर्यंत 2 रन, आणि ह्या 2 रनचा निशी इनिंगचा खेळ झालो समाप्त. उशिरा इलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी जय हनुमान क्रीडा मंडळ कासार्डे उत्तर गावठण आयोजित 1 लाख रुपयांचा पहिला बक्षीस असणारी ही तालुकास्तरीय स्पर्धा, ज्यामध्ये 3 आयकॉन खेळाडू. आजच्या दिवसातल्या शेवटच्या सामन्यात दानिश 11 देवबाग संघाने जिंकलेलो टॉस घेतलेली बॅटिंग आणि पहिली बॅटिंग करताना जमवली एकूण धावसंख्या 68. 69 रन्सांचो बचाव की 69 रन्सांचो पाठलाग प्रणिल 11 कासार्डे संघ करता, या सांगण्यासाठी मायक्रोफोनवर ऐकूया आवाज अमोल जमदाडे सर, प्रदीप देऊलकर सर, विवेक परब सर, लक्ष्मण आडिवरेकर सर. आजच्या दिवसाच्या खेळात ज्यांनी सहकार्य केला tenniscricket.in चे आमचे सगळे सहकारी मनोज वाघ, राकेश इरमळी, प्रीतम म्हस्कर, लवेश धुळे, AR साऊंड, DJ आदित्य, आमचे स्कोरर गणेश राऊळ आणि आमचे पंच उमेश मांजरेकर मालवण, संदीप रुद्रे कुडाळ, विश्वनाथ लिंगायत आणि अक्षय कोळंबेकर रत्नागिरी यांचे आभार मानून आजच्या दिवसातून मी सगळ्यांची रजा घेत आहे. दुसऱ्या इनिंग मध्ये असलेलो 69 रन्सांचो पाठलाग आणि ह्यो सामना समाप्त झाल्यानंतर मैदानावर एक प्रदर्शनीय सामना होतलो. कासार्डे गावातले जे युवा खेळाडू प्रदर्शनीय सामन्यासाठी खेळण्यासाठी इच्छुक असत त्यांनी अमोल जमदाडे सरांकडे संपर्क साधूचो. एक प्रदर्शनीय सामनो ह्यो सामना संपल्यानंतर आणि उद्याचा दिवस खूपच खास. उद्याच्या दिवसात राजापूर ग्रामीण संघ सेमीफायनल मध्ये दाखल, त्याच्या पाठोपाठ राजाराम वॉरियर्स तवडे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा एक मातब्बर संघ सेमीफायनल मध्ये दाखल. सकाळच्या सत्रात डिंग डॉंग पुणे रत्नागिरीचा एक मातब्बर संघ, गोवा राज्याचा एक बलवान संघ, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा मातब्बर संघ उमेश 11 हुमरट हे संघ उद्या सकाळच्या सत्रात. आणि दुपारी 3 वाजता सुप्रसिद्ध अभिनेत्री पूजा जयस्वाल मॅडम यांचा मैदानावर आगमन. सगळ्यांका विनंती, आजचा काम आजच करा, नाही झाला तर झाला तरी परवा करा, पण उद्याचा दिवस आमच्या मोदी मैदानावर जय हनुमान क्रीडा मंडळ कासार्डे आयोजित 1 लाख रुपयांचा बक्षीस असणारी ही सुंदर स्पर्धा उद्या सकाळी ठीक 9 वाजल्यापासून. आणि आजच्या दिवसातल्या दुसऱ्या इनिंगचा समालोचन ऐकण्यासाठी मायक्रोफोनवर दशावताराची एक मोठी परंपरा ज्यांच्या घरात, आमच्या वालावलकर दशावतार कंपनीचो लाल गणपतीची कृपा ज्याच्यावर, वालावलीच्या लक्ष्मीनारायणाचो ज्याच्यावर आशीर्वाद, आमचे जवळचे मित्र नाथा नालंग यांचे सुपुत्र विवेक परब मॅन फ्रॉम ओसरगाव मायक्रोफोनवर. धन्यवाद बादल सर. चला प्रणिल 11 कासार्डे क्रिकेट संघ सलामीवीर मैदानात त्वरित पाठवा. आपण पाहतोय जय हनुमान क्रीडा मंडळ कासार्डे उत्तर गावठण आयोजित ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. तालुका मर्यादित 8 खेळाडू आणि आयात केलेले 3 खेळाडू यांचा 11 खेळाडूंचा चमू. या मैदानावर एक तुल्यबळ संघांची ग्रंथिका. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रात यावेळी रणकंदन होताना पाहायला मिळतंय. उनहत्तर रनों का पीछा 6 ओवर में यानी कि
36 गेंदों में टारगेट लेके दो सलामी बल्लेबाज इस वक्त प्रणील 11 कासारडे टीम की ओर से पहला जय हनुमान मैजिकल पावर प्ले का ओवर यानी कि 30 यार्ड सर्कल के अंदर 9 के 9 खिलाड़ी दिखाई देंगे। गेंदबाज और विकेट कीपर पकड़ के कुल मिला के 11 खिलाड़ी 30 यार्ड सर्कल के अंदर यानी कि 30 गज दायरे के अंदर। गेंदबाजी मोर्चे पर सिंधुदुर्ग क्रिकेट की आन बान शान इस वक्त दर्शन बांदेकर गेंदबाजी मोर्चे पर जय हनुमान मैजिकल पावर प्ले में स्ट्राइकिंग एंड के ऊपर इस वक्त संकेत कदम प्रणील 11 कासरडे की अगुवाई में 68 रन 6 विकेट के नुकसान पे 6 ओवर में बना के दानिश 11 देवबाग ने 69 रनों का टारगेट दिया। 68 रनों का बचाव इस वक्त गेंदबाजी मोर्चे पर दर्शन बांदेकर संकेत के लिए पहले ओवर की पहली गेंद लेके शॉट ऑफ गुडलैंड की गेंद इस बार ऊपर उठी हुई गेंद ऊपर ही किनारा। इस बार राव पाटिल जो कि फील्डर उनके माफ कीजिएगा विशाल लुर्बे के हाथों में कैच और पहले विकेट का पतन। संकेत कदम को आना पड़ेगा सुनते हुए एक और प्यारा सा गीत। आपण ऐकतोय टायटल सॉन्ग जय हनुमान क्रीडा मंडळ कासारडे उत्तर गावठणचं। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्या मातब्बर क्रिकेट मंडळांची स्वतःची गाणी आहेत त्यापैकी एक मंडळ म्हणजेच जय हनुमान क्रीडा मंडळ कासारडे उत्तर गावठण। नीटनेटकी दैदिप्यमान दर्जेदार स्पर्धा आजच्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळच्या सत्रात माझ्यासोबत जोडलेल्या सर्व प्रेक्षकांचं tenniscricket.in लाईव्हच्या माध्यमातून जोडलेल्या सर्व लाईव्ह प्रेक्षकांचं या स्पर्धेदरम्यान शब्द सुमनांनी मनपूर्वक स्वागत। दर्शन बांदेकर दूसरी गेंद के ऊपर इस बार दीपेश कांसे गेंदबाजी बल्लेबाजी के लिए बेहतरीन गेंद आड़े बल्ले से लेना चाहते थे, गेंद और बल्ले का कोई भी संपर्क नहीं। दीपेश कंसे ने पहली गेंद डॉट खेली। 2 गेंदों की समाप्ति के बाद 0 रन स्कोरबोर्ड के ऊपर 1 विकेट के नुकसान पे 69 रनों का पीछा अभी भी करना बाकी है। बेहतरीन शुरुआत मैजिकल पावर प्ले में इस वक्त गेंदबाजी शॉट ऑफ गुडलैंड की गेंद बाहर आती हुई उछाल लेती हुई गेंद को ऊपर वाइड का इशारा अंपायर का। गेंद डालनी थी गली में पहुंची दिल्ली में। इस प्रकार की योजना इस वक्त गेंदबाजी पर। पहला अतिरिक्त रन टीम के खाते में जुड़ता हुआ खाता खुलता हुआ अतिरिक्त रन के साथ और 68 रनों की जरूरत। शॉट ऑफ गुडलैंड की गेंद इस बार गेंद पाले में उठा दिया ब्रजेश रावले गेंद के नीचे खूबसूरत कैच और कैच के साथ दूसरे विकेट का पतन। बल्ले के साथ खाता खोलना बाकी है। अतिरिक्त स्कोरबोर्ड 1 रन 2 विकेट के नुकसान। पराड़कर इस वक्त बीच मैदान में खूबसूरत गेंदबाजी पहली और तीसरी गेंद के ऊपर चकमा दिया। खूबसूरत गेंदबाजी की बदौलत 2 बड़ी मछली इस वक्त बैक टू द पवेलियन डग आउट के शिकार। दूसरे विकेट के पतन के बाद दीपेश कांसे। चौथे नंबर पे बल्लेबाज प्रकाश पराड़कर 1 रन स्कोरबोर्ड के ऊपर वाइड की हैसियत से और 68 रनों की जरूरत होगी। 2 गेंदों की समाप्ति के बाद पहला मैजिकल पावर प्ले जो कि जय हनुमान मैजिकल पावर प्ले इस वक्त इस्तेमाल करते हुए सिंधुदुर्ग क्रिकेट के बेहतरीन ऑलराउंडर की हैसियत से गेंदबाज दर्शन बांदेकर। इस बार गेंद पाले में खूबसूरत शॉट ऑफ ड्राइव का बेहतरीन फुटवर्क के साथ लिया हुआ शॉट। अंपायर का इशारा गेंद लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन के ऊपर से 6 रनों के लिए। रनों के सहायता से स्कोरबोर्ड 7 रन 2 विकेट के नुकसान पे
शॉट ऑफ गुडलैंड की गेंद, इस बार बैकफुट पंच, बेहतरीन फुटवर्क, बैकफुट पॉइंट के ऊपर से एक और तनतनाता सनसनाता 4 रनों के लिए। पराड़कर आते ही पहली गेंद के ऊपर छक्का, दूसरी गेंद के ऊपर चौका, आ गए, भागे और छा गए प्रकाश पराड़कर। पहली ओवर का खेल जारी, 5 गेंदों की समाप्ति के बाद स्कोरबोर्ड 11 रन। इस बार एक बार फिर से पाले में गेंद उठा दिया है, भाग बॉलर ड्राइव, खूबसूरत फील्डिंग का मुजाहरा वहां पे, जो कि प्रजेश रावले ने काफी खूबसूरत प्रयास जरूर किया था। गेंद हाथों को छूती हुई, बैकफुट बाउंड्री, इस वक्त लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए। क्या खूबसूरत प्रयास किया था ब्रजेश रावले ने। एक वक्त ऐसा था कि जब तक गेंद का पीछा कर रहे थे ब्रजेश रावले, लग रहा था कि ये लगभग कैच बन सकता है, बल्लेबाज की जान हलक में थी, लेकिन आखिरकार हाथों को छूती हुई प्रयास ही रहा और लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन के ऊपर से 6 रनों का इशारा अंपायर का। एक ओवर पहले मैजिकल पावर प्ले की ओवर की समाप्ति के बाद 17 रन स्कोरबोर्ड के ऊपर, 2 विकेट के नुकसान पे। 2 विकेट जरूर चटकाए थे दर्शन बांधेकर ने, लेकिन एक महंगा ओवर, 69 रनों का पीछा, पहली ओवर में 17 रन 2 विकेट के नुकसान पे। दूसरी ओवर की जिम्मेदारी इस वक्त गेंदबाजी मोर्चे पर सिंधुदुर्ग क्रिकेट का एक और जाना पहचाना नाम, जिसने अपने गेंदबाजी के ऊपर बड़े बड़े बल्लेबाजों को चखाया, वही पायस अलमेड़ा गेंदबाजी मोर्चे पर। इस बार बैकफुट पंच देखने को मिलता हुआ, पहली गेंद के ऊपर खूबसूरत फील्डिंग, वहां पे कवर पॉइंट के क्षेत्ररक्षक के द्वारा। एक रन की सहायता से एक बार फिर से प्रकाश पराड़कर स्ट्राइकिंग एंड के ऊपर। अभी देवगढ़कर दूसरे सलामी बल्लेबाज इस वक्त सूझबूझ वाली पारी खेलते हुए 1 रन लिया, नॉन स्ट्राइकिंग एंड के ऊपर गए प्रकाश पराड़कर स्ट्राइकिंग एंड के ऊपर। रिवर्स स्वीप का अटेम्प्ट, उड़ी तो तितली डूबी तो मछली, इस बार गेंद बल्ले का कोई संपर्क नहीं। पायस ने इस बार देखा था और पहले ही लाइन लेंथ में बदलाव किया, हल्का सा आउट स्विंग करने की महारत चकमा खा गए प्रकाश पराड़कर। दूसरी गेंद बिंदी गेंद, स्कोरबोर्ड 18 रन स्कोरबोर्ड के ऊपर। दूसरा ओवर इस्तेमाल करते हुए पायस एक बार फिर से दौड़ चले अंपायर की बाई बगल से, इस बार सम्मान दिया। इस गेंद के ऊपर सटीक गैप शॉट खेलते हुए कवर का खिलाड़ी इस वक्त फंबलिंग होता हुआ, इक्के का परिवर्तन एक बार दुक्के में होता हुआ और 2 रनों की सहायता से स्कोरबोर्ड 20 रन 2 विकेट के नुकसान पे। 69 रनों का पीछा और 49 रनों की जरूरत होगी। आने वाली 4 ओवर और 3 गेंदों का खेल बाकी, यानी कि 27 गेंदों के ऊपर 49 रनों की जरूरत। चौथी गेंद दूसरे ओवर की, पायस अलमेड़ा गेंदबाजी मोर्चे पर एक बार फिर से। इस बार पाले हुए गेंद उठा दिया है दर्शन बांधेकर, गेंद के नीचे आसानी के साथ कॉट में तब्दीली और प्रकाश पराड़कर की पारी। 2 छक्के, 1 चौका और 1 दुक्के की सहायता से 18 रनों की पारी यहां पे समाप्त। तीसरे विकेट का पतन प्रकाश पराड़कर निजी 18 रनों का योगदान देते हुए 2 छक्के 1 चौकों की बदौलत स्कोरबोर्ड 20 रन 3 विकेट के नुकसान पे। गेंद पाले में देखी, लगा ऐसा कि खूबसूरत शॉट खेलने के टाइमिंग की कमतरता यहां पे दिखाई दी। अल्पेनलिबे की एडवर्टाइज नजरों के सामने प्रकाश पराड़कर के लालच लपलपा, टाइमिंग में अभाव, गलती की, एलिवेशन ज्यादा मिला। नए बल्लेबाज अतुल
नए बल्लेबाज अतुल जो कि स्ट्राइकिंग एंड के ऊपर, नंबर 5 बल्लेबाज। खूबसूरत शॉट, एक बार फिर से कवर का क्षेत्र रक्षक गेंद के नीचे, लगातार दूसरी गेंद के ऊपर दूसरा कॉट लपकते हुए पायस अल्मेडा के हाथों लगती हुई दूसरी सफलता। चौथे विकेट का पतन प्रणील 11 कासारडे टीम को 20 रनों के स्कोर के ऊपर। ये थे पिछले बल्लेबाज जिन्होंने पहली गेंद के ऊपर कवर के ऊपर से उठाने की कोशिश जरूर की थी। दर्पण आचरेकर के सेफेस्ट हाथों में एक और कॉटन का फैसला सुनाया दिया गया और एक और बल्लेबाज बैक टू द पवेलियन। स्कोरबोर्ड 20 रन 4 विकेट के नुकसान पे। निखिल परकर नए बल्लेबाज, अविनाश देवगढ़कर सलामी बल्लेबाज, अभी भी नॉन स्ट्राइकिंग एंड के ऊपर। ऑन हैट्रिक गेंदबाज पायस अल्मेडा, आखिर गेंद दूसरे ओवर की, सिर्फ 20 रन 69 रनों का पीछा करते हुए इस बार बेहतरीन वापसी करा देते हुए अपने टीम को सिर्फ 3 रन, वो भी पहले 3 गेंदों के ऊपर। इस बार अंदर लाने में कामयाब, लेकिन उसे जाना परखा और खेल दिया सटीक तरीके से। हैट्रिक चूकी, 1 रन कवर पॉइंट, शॉर्ट कवर पॉइंट के खिलाड़ी के हाथों और 1 रन की बदौलत 2 ओवर की समाप्ति के बाद 69 रनों का पीछा करते हुए प्रणील 11 कासारडे टीम जो कि 21 रन 4 विकेट के नुकसान पे। चौबीस गेंदे और 48 रनों की और जरूरत होगी, दरकार होगी इस वक्त प्रणील 11 कासारडे टीम को। स्ट्राइकिंग एंड के ऊपर निखिल परकर अभी गए हुए बल्लेबाज और सलामी बल्लेबाज अविनाश देवगढ़कर के ऊपर कंधों पर एक जिम्मेदारी रहेगी। 24 गेंदे और 48 रनों की जरूरत। हर ओवर में 12 रनों की रणगति बनाए रखना होगा। हर गेंद के ऊपर कम से कम 200 का स्ट्राइक रेट होना चाहिए। रिवर्स स्वीप का अटेम्प्ट, इस बार रिवर्स स्वीप का शॉट फंसा गेंद के नीचे। इस वक्त खूबसूरत फील्डर अनिरुद्ध डोलम के हाथों में कैच। 5वें विकेट का पतन जो कि निखिल परकर को आना पड़ेगा डग आउट के साथ, डीजे के साथ। जो कि दीपेश बीच मैदान में जाते हुए, अभी देवगढ़कर जो कि सलामी बल्लेबाज सिर्फ इस इनिंग में एक ही गेंद खेल चुका है। दीपेश धुरी जो कि नए बल्लेबाज, बाकी के बल्लेबाजों ने साफ निराशा कर दी। सिर्फ एक बल्लेबाज जो कि प्रकाश पराड़कर इस गेंदबाजी के ऊपर हावी होते हुए दिखाई दिए। दर्शन बांदेकर की पहली गेंद के ऊपर सफलता, दूसरे कोठे का पहला गेंद इस वक्त समाप्त होता हुआ। तीसरे ओवर में एक गेंद की समाप्ति के बाद स्कोरबोर्ड सिर्फ 21 रन 5 विकेट के नुकसान पे और 48 रनों की जरूरत 23 गेंदों में। समीकरण बदलता हुआ, दबाव बढ़ाता हुआ इस वक्त जब सारी दुनिया आपके विरोध में कह रही हो कि पराभव स्वीकार कर लो, उस वक्त एक हवा का झोंका आएगा, कान में कहता जाएगा कि फिर से एक बार प्रयास कर लो, फिर से एक बार प्रयास कर लो। 23 गेंदे 48 रनों की जरूरत, सामने धुरंधर गेंदबाजी। इस बार बाहर जाती हुई, आग धरा दोनों तरफ बराबर लगी हुई। वाइड का इशारा अंपायर का, अतिरिक्त स्कोर में 1 रनों का इजाफा। टीम का स्कोर 22 रन 22, लॉस ऑफ 5 विकेट्स
थर्ड ओवर इन प्रोग्रेस। शॉट ऑफ गुडलैंड की गेंद इस बार स्टीयर किया गया, गली के क्षेत्र में गेंद को निकालने में कामयाब। कवर पॉइंट का खिलाड़ी, इस वक्त खूबसूरत फील्डिंग, रिले में थ्रो करने की कोशिश थी लेकिन लगभग 2 रन चुरा लिए दोनों बल्लेबाजों ने। सूझबूझ वाली क्रिकेट। शॉट ऑफ गुडलैंड की गेंद अंदर आती हुई गेंद को भेज दिया था डीप थर्ड मैन के क्षेत्र में, गली के रीजन से इस वक्त भेजना चाहते थे। चौका तो नहीं मिला लेकिन महत्वपूर्ण 2 रन और 2 रनों की सहायता से स्कोरबोर्ड 24 रन। हंटिंग अभी भी पाले में है। 69 रनों का टारगेट चेस करने के लिए एक सूझबूझ वाली पारी, एक ताबड़तोड़ पारी, एक साझेदारी पनापनी होगी और उसी की दरकार इस वक्त 2 गेंदों की समाप्ति, तीसरे ओवर का खेल जारी। इस बार सम्मान देना चाहते थे, बाहरी किनारा, ढूंढो ढूंढो रे साजना। इस वक्त विकेट कीपर ने कैच छोड़ा। आसान नहीं रहता, फ्रैक्शन ऑफ सेकंड का टाइमिंग मिलता है लेकिन इस तरीके की कैचे ये स्टेज पे होनी जरूर चाहिए। टर्निंग पॉइंट इस मैच का हो सकता है, दबाव दोनों तरफ है। शॉट ऑफ गुडलैंड की गेंद, इस बार मिले हुए जीवदान का बेहतरीन फायदा उठाते हुए 2 फील्डरों के बीच में से डीप काउ कॉर्नर बाउंड्री लाइन के पार आया एक और बेहतरीन शॉट। आग लागल्याशिवाय लंगडा घोड़ा सुद्धा पळत नाही। यहाँ तो आग दोनों तरफ बराबर की लगी है। एक जीवदान मिलता हुआ और जीवदान के बाद दूसरी ही गेंद के ऊपर पलटवार। शॉट ऑफ गुडलैंड की गेंद उछाल लेती हुई, कानों में सीटी बजाती हुई, अंपायर का इशारा, वाइड का आता हुआ, एक और अतिरिक्त स्कोर बोर्ड में रन मिलता हुआ, 31 रन। सन्माननीय तेजस जमदाडे यांचं स्पर्धेच्या ठिकाणी आगमन होत आहे। शब्दसुमनांनी आपलं हार्दिक स्वागत करत विनंती, आपण कृपया स्पर्धेचा भाग व्हा, मान्यवरांच्या कक्षात येऊन स्थानापन्न व्हा। एक और बार बेहतरीन गेंद, शॉट ऑफ गुडलैंड की इस बार आउटसाइड ऑफ स्टंप डाली हुई, हल्की सी अंदर आती हुई, बल्लेबाज चकमा खाते हुए एक और बेहतरीन गेंद की समाप्ति, 31 रन 5 विकेट के नुकसान पे। सफल करने की कोशिश, इस बार संपर्क उतना अच्छा नहीं, पीछे नीचे फील्डर और 6ठे विकेट का पतन। इस वक्त 31 रनों पे प्रणिल 11 कासारडे टीम को 3 ओवर की समाप्ति के बाद। तीन षटकांचा सामना संपलो। देव बरा करो गाववाल्यानो। पादल सरांच्या अनुमतीनं मालवणीतनं प्रयत्न करतोय। उरलेत 18 चेंडू आणि 18 चेंडू तर गरज असतली अजून 38 रन्सांची। सलामी 69 रन्सांचो पाठलाग, 31 रन धाव फलकावर, 18 चेंडूत 38 रन्सांची गरज। सलामीचो फलंदाज अविनाश देवगडकर फक्त 1 चेंडू खेळलो आणि 1 रनसार नाबाद। बघ्याची भूमिका नॉन स्ट्रायकिंग एंडच्या दिशेन आणि थंय मालवणी मनीची आठवण येता, या वाजलाला साधात तर दळीदार कित्या बादात। 18 चेंडूत 38 रन्सांची गरज असतली, मोठे फटके निश्चित गरज असतली, मात्र समोर तगडी फलंदाजी असा, गोलंदाजी असा। 68 रन्स 6 गड्यांच्या मोबदल्यात 69 रन्सांचो पाठलाग। दानिश 11 ने दिलेला आव्हान, प्रणिल 11 कासारडे संघ 3 षटकांच्या समाप्तीनंतर 31 रन्सांपर्यंतची मजल। संपूर्ण स्पर्धेचा विचार केलो तर 4 षटका लागली, 3 वैयक्तिक आणि 3 सांघिक आणि 1 वैयक्तिक। फलंदाजाचो बोलबालो झालो, 2 हॅट्रिका मात्र गोलंदाजांकडून हुकवली गेली। पायस अल्मेडा गोलंदाजी मार्कवर पहिलो चेंडू, यॉर्कर लाईनचो, मुकुरी लाईनचो, कव्हरच्या क्षेत्रात खेळलो गेलेलो फटको, बघता बजी मागता वडे पद्धतीचो फेक झाली असती नॉन स्ट्रायकिंग एंडच्या दिशेन तर मात्र अडचण इली असती। बघता बघता 2 रन पुरे गेले। चिताच्या चपळाईन हरणाच्या वेगान धावले होते, मात्र त्याहीपेक्षा सशाची चतुराई त्याच्यात होती। 2 रन्सां सांघिक धावसंख्या पोचली 33 रनसार।
मिनी नेल्सन फिगर म्हणून ज्याच्याकडे बघितलं जाता मालवणीत ज्याका तिरियतो डबल गेम म्हटलं जाता. 6 खंदवीर तंबूच्या आसऱ्याक सुरुवातीच्या फलंदाजांनी केलेली नामुष्की फक्त एका फलंदाजान पलटवार करूचो प्रयत्न केलो प्रकाश पराडकरान. शॉर्ट ऑफ गुडल्यांचा पद्धतीचा चेंडू परत एकदा वळत टाकूचो विचार होतो मात्र हलकेच कूस बदलली गेली ज्यासाठी गुदगुले केल्यान पायस अल्मेडान त्यासाठी. दुसरं चेंडू मेडन रवलो निर्धाव रवलो पडसार रवलो. अजूनही 16 चेंडूंचा खेळ बाकी आणि 16 चेंडू तर 36 रन्सांची गरज. 36वा आकडो जसो 2 संघांमध्ये यावेळी मैदानात दिसता तो 36चा आकडो भारतीय संघात कसोटी क्रिकेटमध्ये ऑल आउट करून गेलो. युवराज सिंगाक 6 चेंडू लागले 36 रन्स बनव आणि सुनील गावस्करांका अख्खी इनिंग 60 ओव्हरची पुरली. अजूनही 36 रन्स बनवचे असत युवराज सिंग सारखी फलंदाजी होता काय यावेळी पायस अल्मेडा उर्वरित काम पूर्ण करत समीकरण बिघडवता. खोलवर उठलेला टप्प्यावरचा चेंडू अल्टी पलटीचो फटको उडालं तर कावळो बुडालं तर बेडूक. यावेळी बेडूक बुडालो निर्धाव चेंडू रवलो आणि शेवटच्या 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 4थ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. 33 रन्सार वाळूत जसो डंपर रुपता तशी धावफलक थांबलेलो. बाहेर जाणारा चेंडू यावेळी दिशा लागली पायसला काहीतरी वेगळा करण्याच्या नादात. यावेळी पायस अल्मेडान वाईट टाकलो. चेंडू टाकूच होतो गल्लीत पोचलो दिल्लीत. वाशी टू काशी ज्याका क्रिकेटच्या परिभाषेत म्हटलं जातं तो अतिरिक्त 1 रन देऊन गेलो आणि सांघिक धावसंख्या 33 वरना 34 वर पोचली. ओव्हरपी चेंडू बॉलर बॅक ड्राईव्ह पद्धतीचा फटको म्हटलं तर आरसो दाखवणारा फटको 1 रन्सासाठी. समोर मात्र तगडो क्षेत्ररक्षक दर्शन बांदेकर त्याका खय लपवायचो आणि खय नाही असा झालेला प्रणिल 11 कासारडे संघात. मगापासून दर्शन बांदेकरच त्यांच्या समोर असा 2 षटकांसाठी इलो आणि आता 4था षटक चालू असताना समोर क्षेत्ररक्षणासाठी 2 रन्सां सांघिक धावसंख्या पोचली 35 रन्सार. अजूनही 34 रन्सांची गरज. जा काय करूच आता येळार करूचा लागतला. ज्याचो येळ बरो त्याचो खेळ बरो आणि ज्याचो येळ वाईट तेका झाडावर चढलेला असताना कुत्रो खायत. अजूनही 34 रन्सांची गरज असताना पाडभर मोळ काढूचे लागतले मुगड्यान रेच काढूचे लागतलो म्हटला तर दिवाळीचे फाव कुटूचे लागतले. शॉर्ट ऑफ गुडल्यांमध्ये चेंडू यावेळी उडालेलो फवारो परत एकदा दर्शन बांदेकराक शोधूक गेलो. आणखी एका गड्याचा पतन झाला आणखी एक कलाम लागला आणखी एक खुर्ची भरली जातली. षटकांच्या समाप्तीनंतर 35 रन्सार धावफलक उरलेत 12 चेंडू आणि 12 चेंडूत गरज असलेली प्रति षटक 17 धावांच्या सरासरीन 34 रन्सांची अजूनही जिंका प्रणिल 11 कासारडे संघान. पायस अल्मेडान आपले 2 षटकांचो कोटो पूर्ण केल्यान फक्त 8 रन वाढल्यान आणि 3 मोठे मासे आपल्या जाळ्यात अडकवल्यान. 2 षटकात दर्शन बांदेकरने पुरी केली 27 धावा दिले आणि अर्थातच 4 मोहरे गारद केले. 7 गाड्यांच्या मोबदल्यात 35 रन्सार धावफलक. आता मात्र 12 चेंडूत 34 रन्सांची गरज असलेली एका वादळी खेळीची. संध्याकाळच्या सत्रात वारा एका बाजून भोवाडता मात्र सकाळच्या सत्रात फलंदाजांनी वादळासारखी फलंदाजी घोंगावली आणि अगदी ती वावटळ स्वरूपात कधी कधी कॉमेंट्री बॉक्स मध्ये पण इली. शेवटचे फलंदाज काका नरे यावेळी 0 धावांची बॅग आणि त्याच्या साथीने आणखी 3 फलंदाजांची पाठी रवली कोरी. मात्र 2 फलंदाजांनी थोडस प्रतिकार केलो. प्रकाश पराडकर वैयक्तिक 18 रन्सांनी आणि यावेळी बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचा इशारो अर्थात 3 खेळाडू बाउंड्री लाईन वर पेट्रोलिंग करताना दिसतले आणि रवलेले 6 खेळाडू फलंदाजांका घेरून यावेळी सर्कलच्या आतमध्ये.
गोलंदाजी मार्कवर विठ्ठल. ऑलराऊंडर क्रिकेटचो विचार केलो तर अर्थातच ज्याचं नाव आदरान घेतला जाता तोच विठ्ठल यावेळी गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकिंग एंडच्या दिशेनं सलामीवीर अविनाश देवगडकर. तिसरो चेंडू खेळताना चेंडू इलो पट्ट्यात त्याका घेतलो गेलो लपेट्यात, मात्र खाली क्षेत्ररक्षक प्रजेश रावले सुरेख झेल आणि 8व्या गडाचा पतन. आणखी एक बॅटर शून्य स्वस्तात परतलो. फावला तर फावला, नाहीतर बोर्डार नाव रवला. सुरुवातीचे 8 फलंदाज तंबूच्या आसऱ्याक. अजूनही 11 चेंडूंचो खेळ बाकी. धाव संख्या मात्र 35 रनसार स्थिरावलेली. रुतलेलो वाळूतलो डंपर 34 रनसार रुतलेलो. एक धाव घेतली गेली आणि परत एकदा 35 रनसार. फक्त याक चाक पुढे चाललो आणि अर्थातच 11 चेंडू तो 34 रनसांची अजूनही गरज. बाहेर जाणारे चेंडू परत एकदा चकवलो गेलो. बॅकफूट गलीतलो क्षेत्ररक्षक मात्र सुरेख क्षेत्ररक्षण करताना या चेंडूवर इलेलो 1 रनसानं सांघिक धाव संख्या पोचली 36 रनसार. अण्णा खाडिये नवीन बॅटर. यावेळी आणखी एक हवा मोठो फटको. ताकद मात्र जास्त कमी पडली, एलिव्हेशन जास्त मिळाला आणि परत एकदा तिरपळात जसो दानो तयार होता तसो चेंडू यावेळी प्रजेश रावलेच्या सपेष्टांमध्ये सुपा एवढ्या हातांमध्ये विसावलो. 9 हादरो प्रणिल 11 कासारडे क्रिकेट संघात. तिसऱ्या चेंडूची समाप्ती. संघाचा विचार केलो तर पहिले 4 गडी गेल्यानंतर प्रकाश पराडकरने थोडस प्रतिकार केलेलो. त्यावेळी मात्र वाटलेला एक मेली लाडी म्हणान वसाड पडणार नाही वाडी. मात्र बाकीच्या फलंदाजांनी घोर निराशा केली. शेवटचो गडी मैदानात 5 फलंदाज यावेळी 0 धावांची भर घालत तंबूच्या आसऱ्याक. शेवटची जोडी मैदानात. चौथो चेंडू मेडन रवलो. अजूनही 8 चेंडू आणि 33 रन्सांची गरज असतली. शॉट ऑफ गुडल्यांचं चेंडू यावेळी बॉलर बॅक ड्राईव्ह पद्धतीचा फटको. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक विशाल लुडवेपर्यंत चेंडू पोटता. फक्त 1 रनसाचो वाढ होतली धावफलकावर. 37 रनसार धावफलक. अजूनही 32 रन्सांची गरज असतली. मात्र चेंडू खूप कमी राहिलेत. 7 खोलवर उठलेला चेंडू एकेरी दुहेरी धावांनी काय होचा नाही. चौकार षटकारांची आतषबाजी करूची लागतली. जॅकपॉट लावचो लागतलो. लंगार नाचाचा लागतला. तांडव करूचो लागतलो. समोर मात्र तगडा आव्हान गोलंदाजीचा. 4-5 षटकांच्या समाप्तीनंतर 9 गड्यांच्या मोबदल्यात 69 धावांचा पाठलाग करताना प्रणिल 11 कासारडे संघ 39 धावांपर्यंत मजल. चेंडू रवले 6 चेंडूत अजूनही 30 रन्सांची गरज. 5 मोठे फटके 5 नाकार मुटके. फलंदाज दोनही मारू शकतात की नाही सांगणारा षटक. जवळजवळ परडा जड झालेला. वजन त्याच्यात टाकला गेला. दानिश 11 देवबाग क्रिकेट संघाच्या वतीन. मात्र कव्हर पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाकडनं घोड चूक झाली आणि पहिल्या चौकारान यावेळी पहिल्या चेंडूवरच्या चौकारान सांघिक धावसंख्या पोहोचली 43 रनसार. अजूनही गरज असतली 26 रन्सांची. 5 चेंडूत थोडासा काय होईना प्रतिकार मात्र बघूक मिळालो.
यावेळी परत एकदा इनसाइड आउटचा देखणं फटको कव्हरच्या क्षेत्रात विशाल लुबेकडनं घोड चूक झाली. चेंडू तोंडात येता 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 असं वाटत असताना जमिनीत दान झालो ताटा किला, पण मुकाक नाही लागला या मालवणी म्हणीची आठवण. नाव पोचवा. मितेश बांदेकर गोलंदाजी मार्कवर सलगच्या 2 चेंडूंवर 2 चौकारांत थोडं का होईना प्रतिकार केलो गेलो. 2 पाठभर वळ काढले गेले. परत एकदा आखूट टप्प्याचे चेंडू उडालो कारंजो स्वतः गोलंदाज वा फलत्रू मध्ये चेंडू खाली. परत एकदा खना नारळानं ओटी भरली गेली आणि अर्थातच आणखी एक कलाम ऑल आउटच्या स्वरूपात प्रणिल 11 कासारडे संघान फक्त 47 रन्सांपर्यंत मजल मारली. दानिश 11 देवबाग संघ किती रन्सां जिंकलो 22-21 रन्सानं जिंकत पुढील फेरीसाठी पात्र झालो. परत भेटायात उद्याच्या दिवशी. तोपर्यंत मी मालवणीतनं केलेले प्रयत्न बादल सर आणि तुम्ही सगळ्यांनी गोड मानून घ्यावा. परत एकदा सगळ्यांच्या वतीन आजच्या दिवसात घेतोय तुमची रजा. भेटायात उद्याच्या दिवशी. तोपर्यंत सगळ्यांका शुभरात्री. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. दर्शन बांदेकर कृपया आपण सबस्क्राइब करें. मान्यवरांच्या कक्षापाशी यायचं आहे. दर्शन बांदेकर आपल्यासाठी प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचं पारितोषिक वरेवडे गावचे सुप्रसिद्ध नागरिक सन्माननीय सोनू सावंत यांच्याकडून लावलं होतं. त्या पारितोषिकाचा आपण स्वीकार करायचा.